उडयली. दोन तीन दिसा फाटी विनोडा NH66 महामार्गाचे ड्रायव्हराचो गाडयेवयलो ताबो वचून अपघात जाल्ल्याची घटना समोर आयिल्ली. अपघात जाल्ल्या वाठारांत एक देवाची घुमटी आसा, जाका लागून हांगा रस्तो रुंदीकरण केल्लो ना आनी ड्रायव्हरांक ताचो अदमास येना जाल्ल्यान हांगा अपघात जातात. वयर जाल्ल्या अपघातांत ही घुमटी बरीच डॅमेज जाल्या. हे लक्षांत घेवन ही घुमटी दुसरे कडेन व्हरया आनी हांगा रस्तो रुंद करया असो प्रस्ताव मुखार आयिल्लो. जाल्यार स्थायीक लोक बेजारले आनी तांणी आपलो राग उक्तायलो. देवाचे कौल घेतल्या शिवाय घुमटी थंयची हालोवची न्हय अशी सक्तीची मागणी तांणी केल्या. परिस्थिती हाताभायर वचत म्हणून हांगा पोलीस अधिकारी लेगीत नियुक्त आशिल्ले. आम्ही आता म्हाका सांगते गटार अर्धवट सांडले, रस्त्यार पाणी जाता, हांकां सांगत असता ते काम त्यांचे कडेन जायना. सर्वीस रोड कितें जाल्ले आहा हे करूंक येता. हे आमकां पयलीं आमचे एकच म्हणणें आसा ताचे उबे जावचे. आमी ग्रामस्थ जे आहात सक्षम आहात, आमी तेचे डिस्कस करता, तुमकां तशें सांगता. मागीर देवाचे जेन्ना सर पहिले आता एक काम स्टॉप कर, सगळे गाडी पहिले म्हणजे हे करा. गाडी हय दवरून बोला काय माहिती तुमकां सर विषय तर आता माझा एकच प्रश्न लास्ट की आमचो गावाची सीमा आणि गावाची सीमेच्या हे कितें प्रसाद मागीर लोकांचे आमी आसा. आनी दुसरो प्रश्न कितें कोणी कितें घुमटी सांगली, कोणी कितें काय केली हो प्रश्न काय नाका. आमच्या जाग्या वयलो देव हो देव घरा वयलो देव आमचो सीमे वयलो देव आनी आमची आसा तशी घुमटी केन्ना तरी आयज पर्यंत रातच्या घरा पयलीं हो रस्तो करतना ती पळय थंय घुमटी घालले त्या देवा थंय कितें जाता कसा उडयली उडयली देवाच्या स्थळान बोलतो न्हू म्हणून. तसं आम्ही सगळ्या देवस्थानाच्या मनशांकूय फोन मारलो की बाबा आयतारा दीस हें करता म्हण कित्याक कळटा हे सगळ्यांक त्रास. आमकां चड करून आमच्या लोकांक एक्सिडंट जातलो कित्याक हो गांव आमचो, हांगाच्यान क्रॉस जाताना पयलीं एक्सिडंट आमचे. आमकां खूब काळजी आहा, पूण ते कशें आहा देवाक उखल्लो न्ही सायडीक दवरलो अशें जायना. सामान कितें उखलूं येता, हे देवाक सारको सिस्टमॅटीक कितें आहा तेजे ते विधी करूनच करचें पडटा न्हू. हे तेंच्यांनी समजोवंक जाय. डायरेक्ट तुमी येता ते देवस्थानाक सांगा, पंचायतीक इवन सांगा, तेजे उपरांत तुमकां कितें तरी सांगतले. कितेंय जालें प्रॉब्लेम आमच्या गांवच्या लोकांक जातले. तांकां ते ब्रीज बांदतना सुद्दां साहेब सांगलेलें 2 मीटर हायट दिल्या, हांगा देव सकयल रावतालो न्ही, हांगा 0 पॉयंट जातालो आनी आमच्या लोकांक थंय अंडरपास तयार जातालो. कित्याक लोकांक आतां थंय रावंक मेळना. इतल्या हे हायटीचेर 2 मीटर हायट दितालो, जातालो. हांगा देवाचे हात लावपाची गरज ना. मीटर चळी दवरलेले करून प्रत्येक 50 मीटर चळी केल्या. गटार ना फटार ना काय ना जाताय का 2 मीटर हायट वयर करीत जाल्यार 0 पॉयंट आयकोंक ना. पूण हेजेर आतां सांगलें हेंच्यांनी न्हू, आयतार मेरेन तुमी रावा पळया कितें आहा तें. मागीर तुम्ही जबरदस्ती करतले जाल्यार तितून कोण आमचो हे करपाचो आमचे कोणाची आमी जबरदस्ती आमी हांगा पार्शेकाराक सुद्दां सांगलें, तेणी पुलीस हाडून करता. आमी उठले 7 मेंबर आसले, येयले तुमी करा. तेणी आमकां सांगलें आमकां पुलीस हाडून करता. आमकां पुलीस हाडून आमी सांगलें तेका पुलीस एक हाडपाची गरज ना, तुका कोणूच विचारचो ना तूं जर जबरदस्तीन करता जाल्यार. आमकां तेंच्यांनी पंचायतीकय कितें इन्फॉर्मेशन करूंक ना, गांवांत देवस्थान कमिटी आहा तेकाय कितें तेंच्यांनी करूंक ना. आनी अचानकूच येयले आनी तेंच्यांनी आयज हांगासर हात घातलो. कित्याक हो देव हांगासलो ते सारको खर, सगळो लोक तेका हांगासलो मानता. येता वयता लोक व्होण मारल्या शिवाय केन्नाच वचना ह्या देवाक. इतलो देव हो कडक आहा, तरी आसतना तेंच्यांनी कोणाकच विचारनासतना आयज ते 24 वरां जावच्या पयलीं येयले आनी केल्लो न्ही हें उडयली तेंच्यांनी.